जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी। सर्व सुखाचे
सर्वसंगी विठाला, सर्वसंगी विठाला, तू एकला आवडसी, दिली आता पायी विठी, जग जेठी न सोडी. बहु झालो खेदक्षीण, बहु झालो खेदक्षीण, येणे शिन तो नासे, दिली आता पायी मिठी, जग जेठी न सोडी. तुका म्हणे गंगेवास, तुका म्हणे गंगेवास, बहुत्या आस स्थळाची, दिली आता पायी मिठी, जग जेठी न सोडी. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. उधरे चरण संताजी, उधरे चरण संताजी, त्यांच्या कृपादाने कथे उतारू, त्यांच्या कृपादाने कथे उतारू. बाबा
काय माझी वाणी मानील संतांसी रंजवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वरणी गुणनाम ऐसे देवी प्रेम काही कळा दयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक माझे पायावरी या वारकरी संतांच्या धन्य धन्य नाम देवा धन्य धन्य नाम देवा धन्य नाम धन्य धन्य नामदेवा एका जनार्दनी चरणी ठेवा धन्य धन्य नामदेव सकळ वैष्णवांचा राव सर्व संगी विटाला तू एकला आवडसी दिली आता पायी मिठी जगजेठी न सोडी प्रस्तुत प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू संत हृदय सम्राट जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा असा अभंग आहे. प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज श्री पंढरीनाथांच्या चरणी त्यांची असणारी अनन्यता अनन्य भक्ती आणि ती भक्ती करण्याची पद्धती या दोघांचं संयुक्तिक चिंतन मांडतात. विठ्ठल विठ्ठल सालाबाद प्रमाणे याही वर्षी साईनाथ सेवा समिती वर्तकनगर श्री बळीरामदादा निबागकर यांच्या अध्यक्षतेखाली दरवर्षी या ठिकाणी रामनवमी निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला जातो आणि अतिशय उत्साहाने पंचक्रोशीतील भाविक या ठिकाणी या उत्सवामध्ये सहभागी होत असतात. या उत्सवाची मुहूर्तमेढ गुरुनाम गुरु स्वानंद सुख निवासी वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू स्वानंद स्वामी महाराज अमृतनाथ स्वामी महाराज यांचे शिष्य आणि त्यांचेच कृपांकित असणारे श्री हरिभक्तीपरायण रामदास महाराज असतील जालिंदर महाराज असतील आदी करून सर्व शिष्य परिवार यांच्या कठोर प्रयत्नातून तपस्येतून हा सप्ताह अजून चालू आहे. मला आठवतं जेव्हा आम्ही इथे राहायला आलो होतो गांधीनगरला तेव्हा मी इयत्ता 8वीमध्ये होतो. तेव्हापासून महाराज आम्हाला टेम्पोमध्ये बघून आणायची. गांधीनगरच्या नाक्यावर टेम्पो यायचा. महाराज अमोल महाराज वगैरे आम्ही सर्व मंडळी यायचो. महाराज पण इतक्या वर्ष ही साधना टिकवणं हे साधन आहे महाराज. तर मला माहिती आहे 5 वर्षांनी सत्ता आणि जर ही सत्ता जर अबाधित असेल तर नक्कीच याला साईनाथांचा कृपा आशीर्वाद हे मानावं लागतं. बोलते ना बाबा के दरबार में वही आते जिन्हें बाबा बुलाते. तो बाबा हम पर राजी है आणि ती राजी आपण बनवून ठेवली पाहिजे. असं सर्वांनी प्रयत्न करावा म्हणजे आपली पुढील परमार्थ साधना ही चांगली होईल. तर
त्या सप्ताहाच्या निमित्ताने ही सर्व आदरणीय मंडळी आणि सप्ताह संयोजक समितीच्या माध्यमातून माझ्या वाटेला ही सेवा आलेली आहे. वास्तविक पाहता मला दिलेली सेवा ही मंगळवारची होती, पण काल परवा रात्री मला फोन आला. आमचे आदरणीय भागवत महाराज यांचं प्राकृतिक अस्वास्थ्य असल्यामुळे तुम्ही कराल का म्हटलं. नक्कीच, आमचं नेहमीच ब्रीज राहिलेलं आहे, जिथे कमी तिथे आम्ही. काहीच अडचण नाही. आपल्याकडून काही वेळी वगैरे सेवा होत असेल आणि तुम्ही आपल्याला त्याचे पात्र म्हणत असाल तरी भगवंताची आपल्यावरती अनुकंपा आहे, सद्गुरूची कृपा आहे असं आपण मानूया. आणि तुमच्या सर्वांच्या आज्ञेतून या ठिकाणी सेवेला हजर झालेलो आहे. सेवेला निवडलेला अभंग हा तसा बघितला तर स्थितीपर अभंग आहे. या अभंगामध्ये श्री तुकाराम महाराज आपल्या अंतकरण वृत्ती पारदर्शकप्रमाणे देवापुढे मांडतात, आपल्या समोर मांडतात. अभंगाचा शब्दशः अर्थ जर करायचा झाला तर तो असा आहे की देवा, सर्व गोष्टींचा मला वीट आलेला आहे. वीट येणं अर्थात तुम्हाला चांगलंच माहिती आहे, नकोसं होणं, नकोशा झाल्या सगळ्या गोष्टी मला आवडत नाहीत, याला वीट येणं आपण असं म्हणतो. आणि मला वाटतं हा शब्द आपल्या चांगल्याच परिचयाचा आहे. आपण सगळी घाटावरची माणसं आहे, आपल्याकडे वीट भरपूरच आहे. हां, आपण सगळे विटूनच आजपर्यंत टिकलो नाही का. तसं महाराज म्हणतात की सर्व संघाचा मला वीट आलेला आहे, सर्व संघ मला नको वाटतो, मला नकोसा वाटतो, पण देवा तू एकटा मला आवडतोस बरं का, तू एकला आवडसे. महाराज म्हणतात सर्व संगी विटा आला, तू एकला आवडसी. अतिशय प्रामाणिकपणे सांगतात. संसार करत असताना सगळ्या ज्याचा मी संघ सुरुवातीपासून केला पांडुरंगा, सर्व गोष्टी मला नको वाटतात, पण तू एकटा आता आवडतोय. चित्तवृत्तीने हा निर्धार केलेला आहे की तू एकटा मला आवडतोय. त्याचं पर्यावसन असं झालं की महाराजांनी पांडुरंगाच्या चरणाला मिठी दिली, म्हणून तुझ्या चरणाला मी मिठी घालतोय देवा. आणि आता काही जरी झालं तरी मी ही मिठी सोडणार. किती जरी संसाराचा संघ पुन्हा मला बोलावू लागला, आकर्षित करू लागला, मोहित करू लागला, तरी जगजेठी न सोडी. दिली आता पायी मिठी जगजेठी न सोडी. कारण ही मिठी मला अशी प्राप्त झालेली नाहीये. 84 लक्ष योनीचं दुःख भोगल्यानंतर खूप खेद आणि खूप क्षीण, शक्तिहीन झालो. खेद म्हणजे खूप दुःख झालं, बहु झालो खेद क्षीण. पण आता ही मिठी मारली ना, या मिठीने येणे सीन तो नासे. या मिठीमुळे जो काही शीन मला आजपर्यंत प्राप्त झाला होता पांडुरंगा, तो माझा जाणार आहे. आणि म्हणून मी तुमच्या चरणाला मिठी मारलेली आहे. शेवटच्या चरणामध्ये न राहता भगवंताच्या चरणाचा महिमा सांगतात. देवा, तुमच्या चरणाला मिठी मारली कारण तुमच्या चरणेमध्ये गंगेचा, श्री चरणामध्ये गंगेचा वास आहे. तुका म्हणे गंगेवास. 2 पाठ या चरणाची केली जातात. तुका म्हणे गंगावास असाही पाठ आहे. तुका म्हणे गंगेवास बहु त्या आस स्थळाची, आणि मला त्याच स्थळाची आस, इच्छा, अपेक्षा, हवंसं वाटतं. म्हणून देवा, मी तुझ्या चरणाला मिठी मारलेली, असा शब्दशः अर्थ. विठ्ठल विठ्ठल. थोडा आपण ना किती राहिला हो, 1 तास पण नाही आपल्याकडे, ओनली 45 मिनिट्स. एकच पिरियड राहिला. मी शिक्षक आहे म्हणून सांगतो. एकच पिरियड घ्यायचा आहे मला. आता पिरियड जातो कधी कळत नाही. तसं पिरियड घेताना 5 मिनिटं जायला लागतात आणि 5 मिनिटं म्हणजे परत मुलं सर हे बताव, सर हे बताव, तसं कीर्तन करायचं. यायला 10-5 मिनिटं नाही का, नंतर चाली गेली याच्यात 10-5 मिनिटं. मग राहिला किती, एकच पिरियड राहिला आपल्याकडे. पूर्वीचे कीर्तनकार भाग्यवान होते. ते म्हणायचे 1 तास उरला, आमच्याकडे 45 मिनिटं उरले हनुमंत राय. हा प्रकार झालेला नाही का. तर असा विषय आहे. सगळ्यांनी साध्या. एकच अपेक्षा आहे, काय, उत्साह. टाळ वाजवा, तुटत नाही, तुटले तर मी भरून देईन, काय अडचण नाही. हा, टाळ जोरात वाजवा मस्तपैकी, जेवढी ताकद असेल तेवढे वाजवा नाही का. म्हणजे आपण कमी पडता कामू नये. आपण सगळे सारखेच आहेत. काय इथं कोणी पंडित नाही आणि कोणी नाही, आणि असेल तर त्याला रामराम, काय अडचण नाही. तर या ठिकाणी अनंत कोट ब्रह्मांड नायक अखिल गुरुनिधान अकारण कारण करुणा वरुणालय भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने श्री तुकोबाराय, ज्ञानोबाराय आदी करून संत महातांच्या आशीर्वादाने, साईनाथ महाराजांच्या आशीर्वादाने आणि आपल्या सर्वांच्या पवित्र पावन उपस्थितीमध्ये हा सप्ताह चालू आहे. सप्ताह का करावा? काहीतरी साधना संसार करत असताना आपल्याकडे घडावी.
म्हणून हा सप्ताहाचं नियोजन आहे महाराज. कसं का असे ना येणं प्रकारे ना महाराज एकमेकांच्या निमित्ताने येथे येतात. तसा मी कीर्तनाच्या निमित्ताने येणारा माणूस आहे. आम्हाला महाराज खूप रागाने बघतात माझ्याकडे, पण मला माहिती आहे त्या रागाच्या मागे प्रेम आहे. सांगण्याचा इत्यर्थ असा आहे, लक्षात घ्या, हा सप्ताह म्हणून आपण या ठिकाणी येतो, जमतो. कसं का असे ना महाराज, कसा पण गोळेमाळा आपण माता माऊली सगळ्या मालिकांचा त्याग करून येतात. आपण पण जे काय घरचं मायामोह आहे तो सगळा सोडून, काम धंदा बाजूला सोडून आपण येतो महाराज. हे फार मोठे उपकार साधू संतांचे. वाट दावी त्याच्या पुण्या नाही पार, होती उपकार प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि श्री पंढरीनाथ भगवान पांडुरंग परमात्मा यांचा एक सुरेख असा संवाद आहे. मनुष्य 3 प्रकारे बोलतो महाराज. कधी वादाने बोलतो, कधी विवादाने बोलतो, कधी संवादाने बोलतो. अर्थात 3 प्रकार बोलण्याचे होऊ शकतात: वाद, विवाद आणि संवाद. आता वाद म्हटलं का आम्हा सर्व संसारिकाच्या समोर एकच अर्थ येतो, म्हणजे काय? डिशुम डिशुम. वाद म्हणजे भांडण, हेच आपल्याला वाटतं. पण महाराज, आपण वारकरी संप्रदायामध्ये कार्यक्रम करणारी माणसं आहोत. वादाचा किती छान अर्थ शास्त्रामध्ये सांगतो. करुआवडीने वाद करू आवडीने वाद, तुमच्या सुखाचा संवाद. तुकाराम महाराज सांगतात, आम्ही आवडीने वाद करू, किंबहुना तुमच्या सुखाचा संवाद करू. हे वाद करणं जे आहे, वद वदती इति वादाः, बोलणे, याला वाद असं म्हणतात. परमार्थ क्षेत्रामध्ये वादाचा अर्थ थोडा विस्तृत करता येतो. ज्या बोलण्याने परमार्थ तत्वाचं चिंतन घडतं त्याला वाद म्हणता येईल. किंबहुना जेव्हा संत बोलतात तो वाद आहे. तत्व बहुसो यथा वादाः, ज्या ठिकाणी तत्व विविध प्रकारे मांडलं जातं, ज्या बोलण्यामध्ये तत्वज्ञानाचा बोध केला जातो, त्या बोलण्याला वाद म्हणावं असं संतांचं म्हणणं आहे. दुसरा प्रकार आहे विवाद. विवाद अर्थात ज्या दोघांच्या बोलण्यामध्ये कधीच एकमत होत नाही त्याला विवाद असं म्हणावं. कधीच एकमत होत नाही. हा पूर्वेला बोलला का हा पश्चिमेला बोलला, उत्तरेला बोलला का उलटच चालायचं. 36चा आकडा म्हणतात, 36चा आकडा, त्याला म्हणायचं विवाद. म्हणजे आपलं जे भांडण हा प्रकार आहे ना, तो विवादामध्ये बसतो बरं का, वादामध्ये बसत नाही. प्लीज करेक्ट करून घ्या, आतापर्यंत चुकलं असेल, याला विवाद म्हणावं. कधीच एकमत होत नाही महाराज. नेहमी भिन्न भिन्न मतं असतात, वेगळ्याच मताने चालणार.
महाराजांच्या गाथीवर चिंतन करत असताना काही प्रकरणं अशी मिळतात की ज्याच्यामध्ये महाराजांनी समाजातील विवाद स्पष्ट केलेला आहे. परमार्थ साधना प्राप्त स्थळापर्यंत पोहोचल्यानंतर महाराज जेव्हा भगवत ज्ञानाचा उपदेश करण्यासाठी गावोगाव फिरू लागले, घरोघर फिरू लागले, तेव्हा महाराजांनी लोकांना म्हणावं, देव घ्या कोणी, 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 देव घ्या कोणी. ऐका आला घर तू सोनी, 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 ऐका आला घर तू सोनी. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, ऐका आला घर तू सोनी, ऐका आला घर तू सोनी. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, ऐका आला घर तू सोनी, ऐका आला घर तू देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, ऐता आला घर तू सोनी. हे महाराजांचं म्हणणं आहे बरं का. बाबांनो, देव घ्या, देव घ्या, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नव्हे. देव घ्या, देव घ्या. पण समाज काय म्हणतो? देव न लगे, देव न लगे, साठवणीचे रुंदले जागे. हा, आम्हाला देव नकोय बुवा, आमच्याकडे ठेवायला जागा नाही म्हणे, आमची जागा सगळी ऑक्युपाईड आहे. आता हा काय झाला महाराज? हा विवाद झाला. महाराज म्हणतात देव घ्या, हा काय म्हणतो देव नको. याला विवाद म्हणावं. ज्याच्यामध्ये कधी एकमत होत नाही त्याला विवाद म्हणावं. आणि तिसरा प्रकार आहे महाराज संवाद. संवाद अर्थात ज्याच्यामध्ये दोघांचं बोलणं हे नेहमी एक मतावर असतं. एकाच मतावर जे बोलणं असतं ना त्याला संवाद म्हणतात. उदाहरणाने सांगतो म्हणजे लक्षात येईल. पती पत्नीचा संवाद आहे. बरे सुरुवात भांडणाने असू दे, पण शेवट एका मतावर यावंच लागते. एक तर पती पत्नीला कन्व्हिन्स करतो किंवा पत्नी पतीला कन्व्हिन्स करते. मला वाटतं सेकंड ऑप्शन जास्त पॉवरफुल आहे. तुम्ही ऐकलं असेल तर स्किप झाल्यावर कळायचंच नाही मी काय बोललो. पण शेवटी एक मतावर त्यांना यावं लागते तर संसाराची गाडी चालते. पती पत्नीचा संवाद आहे महाराज. गुरु शिष्याचा संवाद आहे. पिता पुत्राचा संवाद आहे. देव भक्ताचा काय आहे महाराज? संवाद आहे. दोघांचं बोलणं जे आहे ते एकाच मतावर ठाम झालं पाहिजे, एकाच निर्णयावर आलं पाहिजे, त्याला संवाद म्हणावा. संवादाचा अधिक सूक्ष्म चिंतन करायला गेलो तर दोन प्रकारे संवाद आपल्याला विभागता येईल. एक प्रापंचिक संवाद आहे आणि एक पारमार्थिक संवाद आहे. प्रापंचिक संवाद ज्याच्यामध्ये प्रापंचिक गोष्टीचा उल्लेख केला जातो, बोलल्या जातात, त्याला प्रापंचिक संवाद म्हणावं. आणि ज्याच्यामध्ये परमार्थ अनुतत्वाचा अनुवाद, तत्वबोध केला जातो, त्याला पारमार्थिक संवाद म्हणावं. दोन्ही संवादाच्या मर्यादा भिन्न भिन्न आहेत. प्रापंचिक संवादाची मर्यादा अशी आहे की जर प्रपंचामध्ये दोन माणसं बोलत असतील तर तिसऱ्याने मध्ये बोलू नये. ही प्रापंचिक संवादाची मर्यादा आहे. याच्या उलट पारमार्थिक संवादामध्ये यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर, करावा विचार न लगी चिंता कवनाची. सर्वांनी या, सर्वांनी आलं पाहिजे. सर्वांना बोलवणारं परमार्थ आहे. सर्वांनी यावं. दोन माणसं परमार्थाच्या गोष्टी करत असतील आणि एवढा समाज जर इथं जमला तर ते कीर्तन होतं महाराज. हा परमार्थ आहे. हा पारमार्थिक संवाद लक्षात घ्या. प्रापंचिक संवादामध्ये असं नाही. दोन माणसं बोलत असतील, तिसऱ्याने तोंड घातलं का त्याचा अपमान झाल्याशिवाय राहतो. शास्त्रीय भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर महाराज आपल्या या भारत देशामध्ये फार मोठ्या परंपरा आहेत. आपल्याला माहिती आहे विविध प्रकारचे राजे रजवाडे होऊन गेले. तसाच एक मोठा राजा होऊन गेला देशामध्ये, भोज राजा. ऐकलं का तुम्ही? नॅसला ऐकलं तर गाण्यामध्ये तरी ऐकलं असेल. बऱ्याच ठिकाणी गाण्यामध्ये राजा भोजचा वापर केलेला आहे बॉलिवूडवाल्यांनी. ते तर तुम्ही ऐकून असाल. राजा भोज. राजा भोज एक दिवशी आपल्या टेरेसवरती फिरत असताना त्याने पाहिलं की त्यांची पत्नी आणि तिची मैत्रीण बऱ्याच वेळा गप्पा मारतात. ते आपले वॉक करतायत. त्यांच्या गप्पा काही संपायला तयार नाहीत.
राजाला प्रश्न आला, हे काय बोलत असतील बाबा, माझ्याविषयी ते बोलत नसतील ना. बऱ्याच वेळा दोन बोलत असताना तिसऱ्याला वाटतं नक्की माझंच काहीतरी चाललंय. आणि बऱ्याच गैरसमज आपण करून घेतो. संसारामध्ये बरीच भांडणं ही गैरसमजाने होतात. तसं वास्तविक काहीच नसतं महाराज, काहीच नसतं. आणि मानसिक त्रास माणसं स्वतःला करून घेत असतात. तसं भोजराजाला वाटलं या दोघी जण एवढ्या वेळ काय बोलताय. न राहता भोजराजा पत्नीकडे गेला आणि म्हटला, काय ग, केव्हाच तुम्ही बोलताय, किती वेळ झाला, काय बोलताय असं बोलताच ती राणी होती महाराज. हा, आणि मग राजा असू दे नाही तर कोणी मंत्री असू दे, त्या डिपार्टमेंट पुढे कोणाचं काही चालतं काय. तिने एका शब्दामध्ये महाराज फुल स्टॉप दिला, ओ मूर्खा. एवढंच बोलला जशी काय राजाच्या कानात चपराक बसली. राजा आवाज झाला, बापरे, मैत्रिणी समोर मला मूर्ख म्हणाली. राजाचा अपमान झाला महाराज. राजाला वाईट वाटलं, पण आता दाखवायचा कसा काय, प्रगट करायला गेलं तर परत दुसरा अपमान होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे गपचूप गिळावा, यात शहाणपणे. नंतर मग बघूया, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास काय असेल ते, इथे गुह्यतम शास्त्रनिदम युक्तम प्रोक्तम करता येईल एकत्र असताना दोघंजणच. राजाला वाईट वाटलं, पण दुसऱ्या क्षणी मनात विचार असा आला, माझी पत्नी विद्वान आहे, माझी पत्नी हुशार आहे, ही मला उगाच मूर्ख बोलायची नाही. माझी काहीतरी चूक झाली असेल. आत्मचिंतन करू लागला, स्वतःची चूक बघू लागला. मी कुठे चुकलो का, मी कुठे चुकलो का. उत्तर काय सापडे ना महाराज. मी मूर्ख कसा, मी मूर्ख कसा, मी काय केलं, मी फक्त दोघांच्यात जाऊन बोललो, एवढंच झालं. मी मूर्ख कसा, मी मूर्ख कसा. आता याचं उत्तर कसं मिळवायचं बरं, विचारायचं कोणला, कोणाला सांगायचं का माझी बायको मला मूर्ख म्हणाली. तो काय वारकरी सांगायला, हे सांगायला वारकरी, आणि दुःख पचवायला पण वारकरीच लागतात. तेवढी ताकद ज्ञानोबरात कोवळा देतात, पंढरीनाथ देतो. माणसं एवढी गंभीर झालीत, हसत पण नाही. काय कळेना हो काय झालंय. थोडस पण यावेळेस रंग देवता कमी महाराज, काय गडबडे कळत नाही. विठ्ठल श्री विठ्ठल. कोणाला विचारावं, कोणाला विचारावं. स्वतःचा अपमान शास्त्र सांगतं, मान सांगावा जना, अपमान सांगावा मना. अपमान लोकांना सांगू नये, मान सांगावा. माहितीये का, असं झालं, असं झालं, तसं झालं. वर्तकनगरच्या सप्ताहामध्ये माझं कीर्तन होतं, मी तिथं गायला होतो, मी वाजवायला होतो, मी ऐकायला होतो, अमुक 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 अमुक. अपमान कोणी सांगत नाही, मान सांगत राहतो. तसं राजाने आपला अपमान कोणाला सांगावा. दुसऱ्या दिवशी दरबार भरला, आणि दरबार भरले असताना त्या दरबारामध्ये कालिदासांचं आगमन होत असताना राजाने पाहिलं. आणि कालिदासांना पाहिल्यावर त्यांना जाणवलं, अरे बापरे, आपल्याकडे सोल्युशन आहे. हो, हे विद्वान आपल्याकडे आहेत, कालिदास आपल्याला नक्कीच उत्तर देतील. पण यांना विचारायचं कसं. महाराज, आपला देश असा भाग्यवान देश आहे. बऱ्याच राजवटीमध्ये विद्वान होऊन गेले, आणि आपल्याला माहिती पण आहे. अकबरासोबत कोण होतं, अकबराच्या काळात अकबर बिरबल ही जोडी होती बघा. चंद्रगुप्त मौर्याच्या काळात कोण होतं, चाणक्य. आणि भोजराजाच्या काळामध्ये कालिदास विद्वान होते. जसे कालिदास दरबारामध्ये आत प्रवेश करत होते, तसं म्हणताना प्रवेश करताना राजाने जोरात आवाज दिला, या मूर्ख. कालिदासांना काय म्हटले, या मूर्ख. मूर्ख शब्द ऐकल्यानंतर कालिदासांचा अपमान झाला महाराज. विद्वान होते महाराज. काही गोष्टी अशा आहेत ज्या गोष्टी घडल्याने विना शस्त्राचा वध होतो महाराज. आज्ञाभंगो नरेंद्राणाम विप्राणाम मानखंडनम प्रत्यक्षय्याच नारीणाम अशस्त्रे वधम उच्यते. शास्त्र सांगते राजाचा आज्ञाभंग केला, शस्त्राशिवाय मृत्यू आहे महाराज. राजाचा वध आहे तो. विप्राणाम मानखंडनम, ब्राह्मणाचा विद्वानाचा जर अपमान केला तर तो त्याचा वधच आहे महाराज. प्रत्यक्षय्याच नारीणाम, लग्न झाल्यानंतर एकाच वर्षामध्ये जर त्या वधूला पतीने टाकलं तर तो तिचा शस्त्राशिवाय वध आहे. शास्त्र सांगतं महाराज. तसं कालिदास विद्वान होते महाराज, त्यांचा वधच झाला जणू काय. कालिदासांना ती गोष्ट फार मनाला खटकली. पण काय करणार, दरबार भरला होता. राजा आज्ञानी असेल, पण आपण विद्वान आहोत, काय करावं काय करावं असं करत 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 विचार करत करत आतमध्ये आले, स्वतःच्या आसनाजवळ आले.
आणि आसनाजवळ आल्यानंतर कालिदास राजाला विचारतायत, महाराज आपण मला मूर्ख म्हणलात, आपण म्हटलात कदाचित मी असेलही, आपण म्हटल्यावर मी असेलही, फक्त मला एवढं सांगा की मी कितव्या प्रकारचा मूर्ख आहे. काय विचारलं? मी कितव्या प्रकारचा मूर्ख आहे. आता प्रश्न विचारला, आली का पंचायत? उत्तर काढण्यासाठी त्याने काय केलं, त्याला मूर्ख म्हटलं. याने प्रतिप्रश्न केला, मी कितव्या प्रकारचा मूर्ख आहे. सगळ्यात पहिला त्यांना प्रश्न पडला, म्हणजे मूर्खामध्ये पण प्रकार असतात का? जर असतात तर किती असतात? राजाच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह दिसलं. कालिदास पुन्हा विचारू लागले, राजा मी कितव्या प्रकारचा मूर्ख आहे, मला सांगा ना, मला कळू देत, मी कितव्या प्रकारचा मूर्ख आहे. राजाने हात जोडले, म्हटले, कालिदास मूर्खाचे प्रकार मला माहित नाही, तो कृपया तुम्ही मला सांगाल का? कालिदास म्हणले, ऐका, मूर्खाचे प्रकार सांगतो, ऐका. खादम न गच्छामि हसन न जल्पे गतम न शोचामि कृतं न मन्ये द्वाभ्याम तृतीयो न भवामि राजम किं कारणं भोज भवामि मूर्ख. काय बोलतात? खाद्यम न गच्छामि, मी खात चाललो नाही. मग तुम्ही काही खा, सुपारी खा, बडीशेप खा, टिंब खा, टिंब खा, पण तुम्ही काय आहात? क्रमांक 1 ची मूर्ख आहात. खाद्यम न गच्छामि, मी खाता चाललो नाही. राजाला कळलं, क्रमांक 1 चा मूर्ख कोण? जो चालता खातो किंवा खाता चालतो. सगळेजण माझ्याकडे संशयाने बघू नका, माझ्या पोटाकडे बघताय का? आपण मुंबईत राहणारी माणसं आहेत. कदाचित तुम्हाला सगळे प्रकार सापडतील आपल्यामध्ये. कोणाला सांगू नका, जाऊ द्या, आपलं आपल्याजवळ ठेवा. झाकली मूठ नंतर मग आपुले आपण. खाद्यम न गच्छामि, पुढे काय? हसन न जल्पे, मी विनाकारण हसलो नाही, काही कारण नसताना हसणारा क्रमांक 2 चा मूर्ख आहे महाराज. गतम न शोचामि, गेलेल्याचा शोक केला नाही महाराज. माणसं मेल्यावर भरपूर रडतात. ती म्हणतात, काय डोकं फिरलं का बॉस, मेल्यावर नाही रडत काय असतं ना. पण आता काय महाराज, मेल्यावर कोण किती मायेने रडतं आणि किती कशासाठी रडतं हे ज्याचं त्याला माहिती. मुले घातले रडाया नाही आसू आणि माया, नाही आसू आणि माया, नाही आसू आणि माया. मुले घातले रडाया नाही आसू आणि माया. बळच रडायचं महाराज. काय प्रेम नाही का, कुठे डोळ्याला अश्रू नाही का, कोरडच रडणं. लोक आजकाल त्याला पण म्हणतात, मला रोग असल्यामुळे डोळ्याला पाणी येत नाही, नवीनच रोग आले. सांगण्याचा इत्यर्थ असा महाराज, गतम न शोचामि, कोणी मेल्यावरती मी शोक केला नाही महाराज. एखादा जर मरायला लागला असेल तर मेल्यानंतर रडणं हा मूर्खपणा बरं का, तिसरा मूर्खपणा लक्षात घ्या. हो, म्हणून बघा, शहाणी माणसं नाही रडत. मग ती माणसं हसतात का? हसत नाही, ते गंभीर असतात. ते संसाराचं चिंतन करतात की हे सगळं काय जाणार आहे, सगळं जाणार आहे, काही राहणार नाही महाराज. तुम्हाला जर काही करावंच वाटत असेल तर जिवंत असताना सेवा करा. मरण्याच्या अगोदर गळ्यात माळ नसेल तर त्याला माळ घालण्यासाठी प्रवृत्त करा, परमार्थ करण्यासाठी प्रवृत्त करा. गतम न शोचामि, गेल्यावर शोक करण्यात काही अर्थ नाही, रडण्यात काही अर्थ नाही. राजा मी तर असा रडलो नाही. कृतम न म्हणणे, मीच शहाणा, मीच करतो, मी केल्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. माझ्याशिवाय झाडाचं पानही हलत नाही, असंही माझं म्हणणं नाही. अशी बरीच माणसं असतात की माझ्याशिवाय काहीच होऊ शकत नाही, सगळं मीच करतो. कृतम न म्हणणे, तशी माझी भूमिका नाही. द्वाभ्याम तृतीयो न भवामि राजन किं कारणं भोज भवामि मूर्खम. द्वाभ्याम म्हणजे दोघांमध्ये, दोघे बोलत असताना, तृतीयो मतलब तिसरा, न भवामि राजन, मी झालो नाही. दोघे बोलत असताना तिसरा मी झालो नाही, तर मी कसं काय मूर्ख आहे. तेव्हा राजाला कळलं की त्याचा कितवा क्रमांक आहे. तुम्ही कुठे गेले? घरी. 5वा क्रमांक आहे. आणि त्याला काय पाहिजे होता? त्याला पाहिजे होतं की मला बायको मूर्ख म्हटली, मग मी मूर्ख आहे का? आणि त्याला मूर्ख आहे हे पण कळालं. आणि काय कळालं? प्रकार पण कळला की तू किती क्रमांकाचा मूर्ख आहे. उठाला
अशा प्रकारे महाराज प्रापंचिक संवाद आहे, त्याला मर्यादा आहे. तसं पारमार्थिक संवादामध्ये तसं नाही महाराज. पारमार्थिक संवादामध्ये सर्व जगाने भाग घ्यावा, उलट त्याला भाग्यवान म्हटलं गेलं. सर्वांनी यावं आणि परमार्थाचा आनंद लुटावा. तुम्ही आम्ही खेळी मिळी आणि गदारोळी, हा इथे कुणी एकट्याचा उल्लेख केलेला नाही. सर्वांनी यावं अशा प्रकारचा हा पारमार्थिक संवाद आहे. तसं या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज आणि श्री पांडुरंग परमात्मा यांचा संवाद आहे. तुकाराम महाराज यांची वृत्ती अखंड पांडुरंग परमात्म्याच्या चरणाशी संलग्न होती महाराज, संलग्न होती. एक प्रश्न विचारतो महाराज, परमार्थ वृत्तीने करावा का स्वरूपाने करावा? उत्तर सगळे बरोबर देणार आहे. बहुश्रुत श्रोते आहेत. कसा करावा? वृत्तीने करावा. पण सत्यता काय आहे? आज बरीच माणसं भक्तीला लागलेली दिसतात, परमार्थ करताना दिसतात महाराज. पण जर आपण खरंच चिंतन केलं तर स्वरूपानं परमार्थ करणारी माणसं जास्त सापडतील आणि वृत्तीने भगवंताशी संलग्न असणारी माणसं कमी सापडतील. श्री तुकोबारा यांच्या जीवन चरित्रामध्ये जर आपण पाहिलं तर अखंड दिवस रात्र श्री तुकाराम महाराज यांची वृत्ती भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणाशी संलग्न होती. काय होतं महाराज? परमार्थ का करावा याची अनेक भिन्न भिन्न कारणं आहेत. परमार्थ करणारी जरी सगळीच माणसं असली तरी परमार्थ करण्याच्या भूमिका सगळ्यांच्या भिन्न भिन्न आहेत. परमार्थ करण्याची कारणं सगळ्यांची भिन्न भिन्न आहेत आणि परमार्थाच्या मागचा विचारही सगळ्यांचा भिन्न भिन्न आहे. याच्यामध्ये जर प्रकार करायचे गेले तर साधारण 3 प्रकारे आपण बोलू शकतो. एक वर्ग असा आहे की जो संस्काराने परमार्थ करतो, एक वर्ग असा आहे की तो विचाराने परमार्थ करतो आणि एक वर्ग असा आहे की तो अनुभवाने परमार्थ करतो. क्रमांक 1, संस्काराने परमार्थ. संस्कार अर्थात सवय, सवय. संस्काराने काय देव पुजतो? आणि माझे वडील पूजायचे म्हणून पुजतो. कारण देवाला नैवेद्य, बाबा गावाला गेलेत म्हणून मी दाखवतो, वडील दाखवतात म्हणून मी दाखवतो. महाराज म्हणतात ना, सहज वडीला होती सेवा मनोनी पूजितो या देवा. का करावा? कशासाठी करावा? याचं प्राप्तव्य काय? यातून मिळणार काय? याचं काही ज्ञान नाही, काही बोध नाही, काही विचार नाही. फक्त परंपरा म्हणून करायचं. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा. तुझी चरण सेवा तुझी चरण सेवा माझ्या वडिलाची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. महाराज म्हणतात माझ्या वडिलांचा ठेवा आहे, माझ्या वडिलांची परंपरा आहे म्हणून मी पांडुरंगाची सेवा करतो. त्या तद्वत न्यायाने सहज वडिला होती सेवा मनोनी पूजितो या देवा. अशी काही संस्काराने परमार्थ करणारी माणसं आहेत महाराज. संस्काराने सहज आलं म्हणून करायचं, त्याचा विचार कुठल्याही प्रकारचा करायचा नाही. पूर्वीचे कीर्तनकार खूप छान असा दृष्टांत सांगायचे. खूप छान. एक माणूस खेडेगावात काय शेतीमध्ये परवडेना म्हणून मुंबईला गेला. मुंबईला जाऊन धंदा वगैरे करू लागला. सुरुवात झाली, धंदा व्यवस्थित, धंद्याचा जम बसला, चांगल्या प्रकारे उत्पन्न होऊ लागलं. धंद्यामध्ये गड्याचं मन रमलं. बऱ्याच वेळा जे गावाहून आलेली माणसं आहेत ती शहरामध्ये स्थायिक झाल्यानंतर गावातले सण उत्सव किंवा जे मोठे मोठे सण उत्सव आहेत हे साजरे करण्यासाठी गावाला जाण्याचा त्यांचा प्रयत्न असतो महाराज. म्हणजे पूर्वीच्या काळात असायचा, आताचा काळ जरा वेगळा आहे पण तरी अजूनही काही माणसं जपणारी आहेत. आपण बघा गणपतीमध्ये कोकण सगळं गावाला विचार करत नाहीत महाराज, नोकरी गेली तरी चालेल. मी अशी माणसं पाहिली अजूनही आहे. दुसरी नोकरी करू आणि कुठलीही करू. काय गणरायाप्रती यांची भक्ती आहे महाराज. हे महाड दापोली इथपर्यंत यात होळीची पालखी असते बघा, होळीची पालखी. त्या होळीच्या पालखीला सुद्धा भरपूर समाज जातो महाराज. आता शाळेमध्ये परीक्षा असतील तरी पण म्हणतात नाही आम्हाला जावंच लागेल म्हणून. परीक्षा तुम्ही काय पास फेल केलं तरी चालते म्हणे.
पुढच्या परीक्षेला पोरग पास होईल. काय म्हणतात महाराज, एवढ्यापर्यंत आहे महाराज. तसं तो माणूस मुंबईला आला, दिवाळी सण आला महाराज. दिवाळी सणाला गावाला जाण्याची इच्छा झाली, पण एकाने त्याला ज्ञानदान दिलं, जर तू गावाला गेला तर धंदा तुझा सगळा बसेल, दिवाळीमध्ये तर घरात धंदा असतो. जे आत्तापर्यंत कमवलं त्याच्या 4-5 पट तू दिवाळीतच कमवशील आणि दिवाळीनंतर गावाला जा. तर म्हटलं असं का, बरं 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 चालतंय. त्याने मालकिनीला पत्र लिहिलं की यंदाच्या दिवाळीला मला काय येता येणार नाही, भरपूर तुम्हाला पैसे पाठवतो, मस्त मजा करा, काय घ्यायचंय घ्या, कपड्या लता, लेक जावई यांचा चांगला पाहुणचार कर. अशा प्रकारचे पत्र ते लिहितात आणि पोस्टामध्ये टाकतात. पूर्वीचा पत्राचा काळ होता. आता इथे जुनी माणसं म्हणजे तुम्हाला पत्र कळू शकतं, नाही तर मुलांना लेटर सांगावं लागेल. लेटर रायटिंग आहे अजून सिलेबसमध्ये. तर ते पत्र यायचं, पत्र गावाला आलं, मालकिनीला मिळालं. मालकिनीने लेकीला जावईला बोलून घेतलं होतं. लेकीचा जावईचा पाहुणचार चालू होता, फार आनंद होता. पत्र मालकिनीच्या हातात पडलं. जावई समोर बसले होते, लेक बाहेर काहीतरी सडासंवर्जन करत होती. मालकिनीच्या हातात पत्र पडलं, मालकिनीने पत्र घेतलं, पण मालकिनीला काय वाचता येणार. पूर्वीचा काळ असा होता महाराज, माणसं थोडं शिक्षणाने पण संस्काराने प्रगल्भ होती महाराज. शिक्षण भले कमी असू द्या पण संस्कार प्रभावी होते. आता एक्झॅक्टली ऑपोजिट झाले. आता शिक्षण मोकार पण संस्कार जनतेने आपले बघून घ्या. संस्काराचा अभाव आहे महाराज. स्वामी विवेकानंदांचं महाराज एक वाक्य आहे, शिक्षणासोबत संस्कार किंवा शिक्षण आणि संस्कार याचा समन्वय साधल्याशिवाय जीवनामध्ये उत्क्रांती होऊ शकत नाही, उत्कर्ष होऊ शकत नाही. फार गरजेचं आहे. फक्त शिक्षणानेही उत्कर्ष नाही, फक्त संस्कारानेही उत्कर्ष नाही, शिक्षणासहित संस्कारासहित शिक्षण हे गरजेचं आहे. तुमचा उत्कर्ष उत्क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. स्वामी विवेकानंदांचे शब्द आहेत. तिला वाचता येणं पण ती खुश झाली. जावा आहे ना आपला. आता सासूबाईसाठी जावाई म्हणजे काय असतो हे जे जावाई त्यांना माहिती आहे, त्यांच्या सासा आहेत त्यांना माहिती आहे. इथं काय कोणी कार्तिक स्वामी दिसत नाही, सगळेच बऱ्यापैकी पाहुणचार घेऊन आलेले दिसत आहे. तुम्ही कार्तिक स्वामी देत का? बरं, होईल होईल, काळजी करू नका, तो बसलाय, त्याला सगळ्यांची काळजी. तर महाराज ते म्हटलं आपले जावाई इतकी, जावाईला देऊ, जावाई वाचून दाखवली. जावयाला त्या मालकिनीने पत्र दिलं, जावई यांचं पत्र आले बघा जरा काय आले सांगा मला. आता परत मान सांगावा जन आणि अपमान सांगावा. आता जावई होता त्यालाच वाचता येत नव्हतं. त्यांनी पत्र घेतलं, फार वरून असं 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 खाली, परत मागं पाहिलं, मागं असं असं केलं, परत पुढं आला, डोळे मोठे केले, शहरा वाका तिकडे केला आणि मोठ्याने रडू लागला. जसा जावई रडू लागला तशी म्हातारी रडायला लागली. बाबा काहीतरी गडबड झाली. दिवाळी तर नाही, आपली दिवाळी होळीच होते काही ना बाबा. म्हातारी रडायला लागली. पूर्वीची माणसं फार हवी होती. माणसं पूर्वीच्या माणसांना आनंदाचे पण अश्रू यायचे आणि दुःखाचे. आता आपली माणसं एवढी कलाकार झालेत, मालिका बघताना रडतील आणि खऱ्या आयुष्यात रडता येत नाही. का ग रडते बाई? तिने किती त्रास दिला बघा ना तिला. हिने रडायचं घरात. ती रडू लागली महाराज. ती रडते, घरात एवढा रडायचा आवाज यायला लागला. लग बघा घरात आली, काय झालं काय झालं? मम्मी 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 मम्मी. मम्मी रडते, माझे मालक रडतायत, ही रडायला लागली. विचारायला सवड कोणाला आहे महाराज? ती रडती म्हणून शेजारी पाजारी आले. आता कसं आहे, शेवटी शेजार धर्म आहे. आपल्या घरी कार्यक्रम असेल सहभागी झालं, त्यांनी पण काय आपलं चला भाऊ नामजपामध्ये सहभागी झाले, सगळं गाव रडायला लागलं. काय बघता माझ्याकडे? आणि मग तिथं वर्तकनगर सप्त्यामधला एक शहाणा श्रोता गेला. अरे का रडतात बुवा, काय झालं येणार रडायला? त्याने त्या मुलीला विचारलं, बाई का रडते ग, काय झालं, असं काही संकट आलं का? माझी आई रडते म्हणून मी रडते. तिच्या आईला विचारलं, मावशी का रडता, काय झालं? जावई रडतात म्हणून रडते. जावयाला विचारलं, तुम्ही काय रडता? पत्रच वाचता येत नाही म्हणून रडतो. रडणार का, हसू का? पत्र वाचता येत नाही. शिक्षणाचा अभाव, शिक्षणाचा अभाव. हे काय झालं महाराज? पिछे से आई आगे धकाई. म्हणजे काय? संस्काराने परमार्थ. का करायचा, कशाला करायचा माहिती, त्यासाठी सांगितलं मी, हसण्यासाठी नाही सांगितलं. फक्त करायचा, का करायचं याचं कारण नाही. हा पहिला वर्ग आहे महाराज. आणि दुसरा वर्ग जो आहे तो विचाराने परमार्थ करणार आहे महाराज. आपण मनुष्य जन्माला आलो. आपण मनुष्य जन्मामध्ये आपलं जीवन व्यतीत करीत असताना आपण या संसारामध्ये काय विचार केला पाहिजे?
कसला विचार केला पाहिजे? एक एक क्षण महत्वाचा आहे. क्षणाक्षणामध्ये कुठला विचार आपण करावा, असा विचार करत असताना तो आपलं जीवन व्यतीत करत असतो. क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा करावा विचार करावया पार भवसिंधू. हा विचार करावा आणि मग या विचारांत आपण परमार्थ करायला लागलो तर तो परमार्थ यशस्वी होतो. महाराज, मनुष्य देह का दिलेला आहे आणि का आपण परमार्थ करावा याचा विचार केला पाहिजे. सारासार विचार करा उठा उठी माऊली सांगतात, तैसे विचारिता निरसले प्रपंच सहज सांडवले, मग तत्वता तत्व उरले ज्ञानी अंशी. जे ज्ञानी माणसं असतात ना महाराज, ते विचार करतात आणि विचार केल्यावर शेवटी तत्व शिल्लक राहतं. सारासार विचारिता भ्रांती ते काढी असारता, सार ते तत्वता नित्य जाणे. शेवटी तत्व राहतं महाराज. विचार करून परमार्थ करावा. आणि शेवटचा वर्ग सांगितला जो अनुभवाने परमार्थ करतो, तो म्हणजे हा साधू संतांचा वर्ग आहे. कसं होतं महाराज, परमार्थ करत असताना अनुभव प्रत्येकाला येतच असतात, फक्त ते अनुभव पकडण्याची क्षमता कमी जास्त असते प्रत्येकाची. आणि एकदा का ती अनुभव पकडण्याची क्षमता आपल्याला अवगत झाली का परमार्थ कधी सोडत नाही महाराज. भक्तीचं प्रांगण माणूस कधी सोडत नाही. ती भक्ती उत्तरोत्तर वाढतच जाते, फक्त आलेला अनुभव कळला पाहिजे. आता आज ज्यांची सेवा होती महाराज, त्यांच्यावर फार मोठा प्रसंग आला, तर त्यांच्यासाठी हा अनुभवच आहे महाराज. मागे पुढे उभा आहे संभाळी आली आघात, नाही तर वाघाच्या जबड्यातून सुटणं साधारण गोष्ट आहे महाराज, सामान्य गोष्ट आहे का. काहीतरी पूर्वपुण्य ठेवा ओढावला, किंवा त्यांनी जी काही सेवा पांडुरंगाची केली असेल, ज्ञानोबा तुकारामांची केली असेल, ती सेवा त्यांच्यासाठी उभी राहिली महाराज, आणि ते आज आपल्यामध्ये आहेत. फार मोठा अनुभव दिला महाराजांना पांडुरंगाने, फार मोठा अनुभव दिला महाराज. तर असा अनुभव असतो, तो पकडता आला पाहिजे. अनुभवाने परमार्थ. तुकोबारायांच्या जीवनचरित्रामध्ये, तुकोबारायांच्या जीवनामध्ये भक्ती करत असताना तुकोबारायांना असे अनेक अनुभव आले, पण त्या अनुभवाची नोंद महाराज ठेवत होते. संसार करत असताना येणाऱ्या दुःखाचा पश्चाताप आपल्याला झाला पाहिजे. येणाऱ्या दुःखाने, संकटाने आपलं जीवन तप्त झालं पाहिजे. महाराजांच्या चरित्रामध्ये याचा स्पष्ट उल्लेख आढळतो. महाराज म्हणतात, संसार तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. कितीही संसार केला तरी एक सारिताची पुढे उभे. एक एक दुःख गेलं का दुसरं दुःख समोर उभं आहे, एक दुःख गेलं का दुसरं दुःख समोर उभं आहे. याचं चिंतन केल्यावर महाराज याच्यामध्ये या निर्णयापर्यंत पोहोचले की संसाराचं प्रांगण सोडून द्यायचं आणि फक्त परमार्थाच्या प्रांगणामध्ये आपण प्रगती करायची. अशा प्रकारचा विचार महाराज करत होते. महाराज जेव्हा दुष्काळ पडला, महाराजांच्या चरित्रामध्ये उल्लेख आहे, महाराजांचं वय वर्ष 19 वर्षाचं होतं. त्या दुष्काळामध्ये महाराजांचं थोरलं कुटुंब आणि थोरला मुलगा महाराज मरण पावला. त्यावेळेस महाराजांचे उद्गार आहे, द्रव्य नेला मान,
दुष्काळे आटिले द्रव्य नीलामान श्री एक अन्न अन्न करिता महाराज सांगतात एवढा भयान प्रसंग जीवनामध्ये आल्यानंतर तरी सुद्धा महाराजांचं लक्ष प्रपंचाकडे लागलं नाही. महाराज दुर्लक्षच केलं, अखंड देवाचं भजन केलं. देवाला काळजी पडली, आता काय करायचं. तेव्हा देव म्हणतात तुकोबाराय संसाराची राख रांगोळी झाली, प्रपंच पार तुमचा धुळीला मिळाला. महाराज काय करताय हे, का माझी एवढी भक्ती करता, का माझं एवढं भजन करता, काय कारण काय. तर तुकाराम महाराज त्यांच्या भक्तीचं कारण अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात. पंढरीनाथ परमात्मा तुकोबारायांना विचारू लागले, महाराज काय एवढी भक्ती करता, काय एवढं भजन करता. महाराज उत्तर देतात, सर्व संगी विटाला तू एकला आवडसी. पांडुरंगा तुला खरं सांगू का रे, सर्व संगी विटाला, ह्या सर्व संघाचा मला वीट आलेला आहे आणि फक्त देवा फक्त आणि फक्त तू एकच मला आवडतो, बाकी सर्व सर्व गोष्टीचा मला वीट आलाय. विटले हे चित्त प्रपंचापासून वमनते मनी बैसलेसे. कशा प्रकारे विटलं, ज्या प्रकारे तोंडातून बाहेर पडलेली उलटी परत तोंडात घ्याल का, किळस येईल की नाही, तेवढं चित्त विटलंय प्रपंचापासून म्हणे महाराज. सर्व संघ विटा आला देवा तू एकला आवडतो, तू एकटाच आवडतो. ज्या ज्या वेळेस श्री तुकाराम महाराज देवाच्या संबंधाने बोलतात, नामाच्या संबंधाने बोलतात, साधू संतांच्या संबंधाने बोलतात, तेव्हा त्यांनी एक हे संबोधन वापरले, एक गाव आम्ही विठोबाचे नाम, एक धरिला चित्ती आम्ही रखुमाई. असे अनेक प्रकारे आपल्याला प्रमाणे सांगता येतील. सांगण्याचा इत्यर्थ असा आहे की म्हणजे एकच देव आवडायला पाहिजे आणि बाकी एरती माईक दुःखाची, सगळं एर अनिक दुसरे मज नाही आता, बरोबर ना. हे सगळं जे आहे ते सर्व संघ विटा आला, हे सगळं अनेक आहे, हे सर्व दुसरं आहे आणि एकच परमात्मा आपला आहे, तो मला आवडतो असं महाराज प्रामाणिकपणे प्रथम चरणामध्ये सांगतात. तुकोबारायांना देव म्हणतात, ठीक आहे महाराज तुम्हाला मी आवडतो, मग या आवडीचं पर्यावसन काय, याचा परिणाम काय. अभंगाचं दुसरं चरण. आता पायी मिठी पायी
सर्वांनी एकदा मोठ्या प्रेमाने देवाचं भजन करूया. उठोबार कुमारी यानी मज भोगविल्या खानी नसता छंद लाविला म्हणे. अनेक छंद मला या संघाने लावले, 84 लक्षिवनी भोगायला लावल्या आणि याच्यामध्ये मला खूप खेद प्राप्त झाला. खेद अर्थात खूप दुःख. हा अनेक दुःख सांगू किती, सकळ संसाराची स्थिती नसा हे पाषाण फुलती भयकाप चित्ती भरला. किती दुःख सांगावं महाराज. संसारामध्ये एवढं दुःख भोगलं देवा आणि त्याचा काय झालं, क्षीण झालो. म्हणजे काय, शक्ती कमी कमी होत गेली. हो आम्ही देवा शक्तीहीने आणि भाकुतेने देवा आम्ही शक्तीहीन झालोय, तुझी करुणा भागतोय. हा बहु झालो खेदक्षीण. तिसरं चरण बहु झालो खेदक्षीण आणि येणे तो सिननासे. तुझ्या चरणाला मिठी दिली म्हणून माझा हा सगळा सीन जाईल अशा प्रकारचा भाव माझ्या अंतकरणामध्ये आहे. आणि माझ्या चरणाला तुझ्या चरणालाच मिठी का दिली असं जर म्हणशील तर याचं उत्तर अभंगाच्या 4थ्या कमले गंगे वास
अधिकते सरते करुणी घ्यावे तुमते विनंती असे किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी सनेले तेथे माझे जे उरले पाणी ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली चरणी अर्पण करत असताना साईनाथ महाराजांच्या चरणी अर्पण करत असताना या अभंगाचं चिंतन जे काही तुमचं झालं असेल आपण त्याचा सर्वांनी बोध घेऊन आपल्या परमार्थ साधनामध्ये काहीतरी उत्क्रांती करावी आणि अशी उत्क्रांती करण्याची कृपा आपल्यावर श्री गुरु ज्ञानोबाराय तुकोबाराय साईनाथ महाराज यांनी करावी अशा प्रकारची करुणा या ठिकाणी बघतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. कळे न कळे जा धर्म ऐका सांगतो मी वर्म माझ्या विठोबाचे नाम अट्टाहासे उच्चारा विठ्ठल जय जय.